शिव 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 मल्हार सदा शिव. वैशू, अगं वैशू, तू इतक्या दिवसातून? अरे हो रे, तुझीच भेट घ्यायला आले. अरे बरं झालं. आणि रानात कशी काय आली? मी आलोच नाही इकडं. बघू बाळाला ते. अरे काय होतं बाळाला? काय होते? नाव काय ठेवल्याचं? रुद्रांश. अरे वा, किती छान. काय रे बाळा, का होतंय? मामाला भेटायला आला? हो. मग कशी आहे? मी मस्त, तू? मी पण बरा आहे ग. बाकी घरचे कसे आहेत? सगळे मस्त आहेत. आणि काय ग, इतक्या दिवसातून माहेराला आली, काहीतरी काम असेल ना? आणि घरी न जाता तू माझ्या इकडे आली. हा, काहीतरी नक्कीच काम असणार आहे माझ्याकडे. आहे रे, एक महत्वाचं काम आहे तुझ्याकडे. महत्वाचं काम माझ्याकडे? हो, होय, काय काम आहे? आहे एक काम महत्वाचं, पण ते तू करशील ना? अरे तुला कधी नाही म्हटलंय का? तुझा मित्र तुझ्यासाठी काहीही करणार. बोल, काय काम आहे? अशोक, ऐक ना, तुला आपल्या मैत्रीची शपथ आहे. तू एक माझं काम करशील ना? अगं हो ग, आपल्या मैत्रीची शपथ घेऊन सांगतो, मी तुझं काम नक्की करणार. तू काम तर सांग. तर ऐक, आपला मित्र अजय 4 वर्षानंतर गावी येते. निदान तू त्याला आणायला तरी जा. हो, मला माहिती तुला त्याचा राग आला असेल. इतक्या वर्षानंतर तो येते, तू निदान त्याला भेटायला तरी जा. ठीक आहे, मी तुला शपथ दिली ना, मी तुझ्या शपथ्या खातीर जातो त्याला आणायला. ठीक आहे, जाते मी. माझं तेवढं काम करते. हो ठीक आहे. चल जाते मी, खूप उशीर झालाय मला. हो, येऊ सोडायला तुला? नाही नाही, जाते मी. आपला मित्र अजय 4 वर्षानंतर गावी येते. निदान तू त्याला आणायला तरी जा. हो, मला माहिती तुला त्याचा राग आला असेल, पण निदान तू त्याला भेटायला तरी जा. किती झाले दादा? काय बोलू, कसं बोलू की मी का येऊ शकलो नाही गावाला, ते कसं सांगू याला कसं माहिती मी गावाला येतोय म्हणून? कदाचित वैशूने सांगितलं असेल. इतक्या वर्षांनी गावाला आलोय त्यामुळे बहुतेक नाराज दिसतोय. भाऊ 2 चहा दे रे.
बघ सिगरेट दे रे. किती झाले भाऊ तुझं? 20 रुपये. अशोक 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 गाडी थांबव. अशोक 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 गाडी थांबव. अशोक काय झाले? का बोलत नाहीयेस तू? अशोक बोल, काय झाले? अशोक बोल काहीतरी. अशोक काहीतरी विचारतोय मी तुला. गाडीवर बस. अजय हा ये बाळा. लय वर्षाने आला. कुठं असतो? कसे आहे तुम्ही? मी ठीक आहे. कुठे बारीक झालाय? काय खात पीत नाही का? काकू माझं चुकलं. मला नाही जमलं यायला. नको रडू बाळा. असू दे. नाही खरंच चुकलं माझं. मी यायला पाहिजे होत. असू दे असू दे. मला माफ करा. ठीक आहे. असू दे. अशोक सकाळी मला घ्यायला आला, पण आल्यापासून रस्त्यात एक शब्द पण बोलला नाही माझ्यासोबत. तो का करतोय असं? अण्णा गेल्यापासून तो असाच करतो. कोणाशी बोलत नाही, माझ्याशी पण बोलत नाही. असाच करतो बाई. तुम्ही त्याच्याशी बोलायचा प्रयत्न नाही केला. तो काय बोलतच नाही. जाऊ दे बाळा.
नको जास्त विचार करू. जाऊ द्या असू दे. जा अशोकला हाक मार. जेवायला वाटतं तुम्हाला ताटं करते. अशोक चल जेवण करू. वाढ जेवायला. अशोक अशोक बोला रे माझ्याशी. अशोक अशोक चुकलं माझं. मला नाही जमलं यायला. आधी जेवण कर, जेवल्यानंतर बोल. जेवण कर आधी. तुला कळत नाही का सांगितलेलं? ए अशोक अशोक तुला मारायचंय तर मारून टाक मला, पण हे बोलणं बंद करू नको माझ्याशी. इतक्या वर्षानंतर तुला कशी काय आठवण आली आमची? हा, इतक्या वर्षी कुठं होता तू? साधा साधा एक पण फोन केला नाही तू, एक पण. हा, इकडे मी मेलोय का जगलोय याच्याशी तुला काय घेणं देणं नव्हतं का? माझं ऐकून तर घे. मी का नाही आलो याचं कारण तरी विचार तू. आणि काय ऐकून घेऊ रे तुझं? 4 वर्ष मी कुठं होतो तुला काय सांगू. माझी आता मनस्थिती नाहीये माझी मनस्थिती आज. अशोक ऐक माझं एकदा. अण्णा गेले हे तरी तुला माहिती होतं का? अण्णा गेले त्यामुळे मी इथं आलो. ही बातमी कळली तेव्हा मी इथं आलो अशोक. अण्णाच्या वेळेस गेले ना, कुणाची वाट नाही पाहिली मी फक्त तुझी वाट बघत होतो. तुझी. काय झालं? आला नाही तू. चुकलं माझं. अरे काय चुकलं? काय चुकलं? माझं ऐकून तर घे अशोक. 4 वर्ष कसे गेलेत मला माहिती आहे माझे. ते कोणत्या सिच्युएशन मधनी गेलं कसं सांगू तुला. आईची काय अवस्था होती, माझी काय अवस्था होती. चुकलं माझं. यायला हवं होतं. आणि आता आला तू. आता 4 वर्षानंतर तू. तर मी पण मेल्यानंतर येणार होता तू. अशोक
तुला माहिती माहिती तुला अण्णा शेवटपर्यंत काय बोलत होते, माझा अजय कुठे गेला, माझा अजय कुठे गेला, काय त्यांना उत्तर देऊ? अजय तो माणूस शेवटच्या श्वासापर्यंत तुझं नाव काढत होता, तुझं. आणि आला 4 वर्षानंतर. आणि तू आता तरी येऊन काय करणार आहे? काय करणार आहे तू आता येऊन? ज्या बापानी आपल्या दोघांना लहानपणापासून होता ना, तू लहानपणापासून सांभाळलंय त्यांनी आपल्याला. छी. अशोक, चुकलं माझं, माफ कर मला. 4 वर्षापूर्वी मी ज्या कंपनीत जॉबला होतो तिथल्याच सहकार्यांनी मला फसवलं. मला जॉबसाठी दुबईला पाठवलं. दुबईला जात असताना त्यांनी माझ्या बॅगमध्ये ड्रग्ज टाकले आणि दुबई एअरपोर्टवरती दुबई पोलिसांकडून मी पकडलं गेलो. ते मला 4 वर्षाची जेल झाली. अशोक, 4 वर्ष मी जेलमध्ये काढलेत. अशोक, मला पण तुमची खूप आठवण आली. त्यामुळे मला नाही जमलं यायला. मी 4 वर्षानंतर जसा तिकडून सुटलो वेळेस पैसेही नव्हते माझ्याकडे. थोडा दिवस तिथं काम केलं. भारतामध्ये आल्यानंतर मला गावात येतानाच एक माणूस भेटला आणि त्याच्याकडूनच अण्णांचं कळलं मला. आणि कळालं तसंच लागलीच मी तिकडे गावाकडे निघून आलो. अशोक, माझं चुकलं. अशोक, मला माफ कर. मला नाही जमलं यायला. अशोक, सॉरी. अशोक, खरंच सॉरी. अशोक, मला पण माफ कर मला पण. रागाच्या भरात काय पण बोलून गेलो मी. जाऊ दे, नको रडूस. तिने लय घाण खेळ खेळला आपल्या आयुष्याशी. रागाच्या भरात काय पण बोलून गेलो मी तुला. अशोक, एक दिवस पण तुमच्या आठवणीशिवाय नाही गेला. अशोक, अण्णांची आठवण यायची, आईंची, तुझी, आपल्या गावाची आठवण यायची. अशोक, आता कुठं जायचं नाही तू. आपली आई पण खचून गेली रे, खचून गेली ती बिचारी. आता आपण नव्याने सुरुवात करू. हा, आपल्या आईसाठी आपल्याला जगायचं आता. चल उठ. चल घरी जाऊ. आरशाच्या सारखा बस मित्र असला पाहिजे. जीव हा ज्याच्यामुळे दुःखात हसला पाहिजे. अंतराळी एकटा तो राहतो ईश्वर कसा. गुप्त एखादा तयाला मित्र असला पाहिजे. गुप्त एखादा तयाला मित्र असला पाहिजे.